रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का काय रहस्यमय बदल घडणार आहे तूळ राशीमध्ये या नोव्हेंबर महिन्यामध्ये? तर आपण पाहणार आहोत जिथे श्वास थांबतो आणि नियती बोलू लागते. कारण तुम्हाला माहिती आहे का की काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अचानक घडत असतात. माहिती आहे सगळ्यांनाच, पण त्यामागे काहीतरी मोठं अदृश्य नियोजन असतं. लक्षात ठेवा, जे काही घडत असतं आपल्या आयुष्यामध्ये ना, ते नेहमी चांगल्यासाठीच घडत असतं आणि नेहमी त्या गोष्टीतून काहीतरी वेगळं आणि जे तुम्हाला पाहिजे तसंच होत असतं. जसं वाऱ्याला दिशा नसते ना, पण तरीही तो आपल्याला कुठेतरी नेत असतो. तसंच या नोव्हेंबर महिन्यामध्ये तूळ राशीवाल्यांचं जीवन काही रहस्यमय वळण घेणार आहे. तुमच्या भोवती सगळं नेहमीसारखं दिसणार आहे, पण आतून एक नवा अध्याय सुरू झालेला असणार आहे. शुक्र जो तुमचा अधिपती ग्रह आहे, चंद्राशी संवाद साधतोय. गुरु तुमच्या विचारांना नवीन दिशा देत आहे किंवा नवीन दिशेने खेचत आहे आणि शनी शांतपणे तुम्हाला काहीतरी शिकवत आहे. संतुलन फक्त बाहेर नाही, आतही ठेवायला शिका. नोव्हेंबर महिना हा एक असा आरसा आहे ना, की जो तुम्हाला तुमचं खरं रूप दाखवणार आहे. तुमचं मन आणि विश्व दोघेही एका बिंदूवर येऊन तुम्हाला भेटणार आहेत. तर यस, तूळ राशीसाठी हा महिना असंच काहीतरी रहस्यमय चमत्कारिक बदल घेऊन आलेला आहे. आता आपण पाहणार आहोत, पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहात ना, तर लगेचच जा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि सोबतच जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, काही शंका असतील, तर खाली माझा नंबर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, तर तिथे नक्कीच मला संपर्क साधा. मी तुमच्या शंकाचं निरसन करण्याचा मनापासून प्रयत्न करेल. आणि अगोदर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि जे काही मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या काही गोष्टी तुम्हाला क्लिक होतील, ज्या काही गोष्टींचा तुम्ही अनुभव घेणार आहात, काही रहस्यमय वेगळं जर तुमच्या आयुष्यामध्ये घडलं या नोव्हेंबरमध्ये, तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे मला ती सांगायची आहे. कमेंटमध्ये मला कमेंट करायची आहे की नेमकं तुम्ही कोणती गोष्ट अनुभवलेली आहे या महिन्यामध्ये तूळ राशीवाल्यांनी. तर चला आता आपण बघूयात की हा महिना कोणता चमत्कार घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी. तर बघा, करिअर आणि व्यवसायाच्या जर दृष्टीने पाहिलं तर या महिन्यामध्ये तुम्ही खूपच व्यस्त असणार आहात. करिअरमध्ये पण आणि व्यवसायामध्ये पण आर्थिक लाभ भरभरून मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी परिस्थिती थोडीशी ताणलेली असणार आहे. एखादा निर्णय जो तुम्ही दीर्घकाळ टाळत होतात बऱ्याच दिवसांपासून, तर तो आता घेणं तुम्हाला अपरिहार्य ठरणार आहे. एखादा निर्णय तुम्हाला घ्यायचाच नव्हता, तुम्ही पुढे ढकलत होतात, पण ह्या महिन्यामध्ये आता नाईलाजाने का होईना तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि त्याच्या परिणामाला पण सामोरं जाण्यासाठी तुम्ही तुमची मनस्थिती तयार ठेवली पाहिजे. हा एक खूप मोठा बदल या महिन्यात घडणार आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार जर पाहिलं तर 12 ते 22 नोव्हेंबर दरम्यान काहीतरी महत्त्वाचे बदल संभवतात. मग ते बदल तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये असो किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, पण तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं बदलणार आहे 12 ते 22 या काळामध्ये. आणि जर असं काही घडलं तर तुम्हाला माहिती आहे की काय करायचं आहे, तर मला सांगायचं आहे, माझ्यासोबत ती गोष्ट शेअर करायची आहे की नेमकी असा कोणता बदल तुमच्या आयुष्यामध्ये झाला, मग तो चांगला होता का वाईट होता, हे मला नक्कीच तुम्हाला सांगायचं आहे. महत्त्वाचे बदल संभवतात. पदोन्नती म्हणा, म्हणजेच प्रमोशन होण्याचे चान्सेस दिसत आहेत. नवीन प्रोजेक्ट्स तुम्हाला मिळतील किंवा अनपेक्षितरित्या तुम्हाला माहितीच नसताना अचानक ट्रान्सफर पण तुमचं होऊ शकतं. परंतु लक्षात ठेवा, तुमचं व्यक्तिमत्व शांत पाण्यासारखं असावं. वर शांत आणि आतमध्ये खोल असं असेल तरच तुम्ही प्रत्येक गोष्टीचा सामना करणार आहात. जर चिडचिड केली तर वाद होण्याचे चान्सेस आहेत. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमची बुद्धिमत्ता आणि आकर्षक वाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचा विश्वास मिळवून देणार आहे. सगळ्यात सुंदर गोष्ट होणार आहे, फक्त तुमच्या वाणीवर आणि बुद्धिमत्तेवर तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांचं, तुमच्या वरिष्ठ मंडळींचं अगदी मन जिंकणार आहात. आता आर्थिक बाबतीमध्ये हा महिना कसा असणार आहे, तर
मायाजाल असणार आहे, मायाजाल. आता मायाजालच मी का म्हटलं तर बघा, पहिल्या आठवड्यात खर्च वाढणार आहे, विशेषतः घर, वाहन किंवा सौंदर्याशी संबंधित, म्हणजे तुम्ही दिसण्यावर, ऑफकोर्स, कारण तुमचा स्वामी शुक्र आहे, मग त्यामुळे तुम्ही दिसण्यावर तर खर्च करणारच आहात, तर तिथे अशा गोष्टींवर, अशा वस्तूंवर तुम्ही खर्च करू शकता. मात्र 18 नोव्हेंबर नंतर ग्रहांचा दृष्टिकोन बदलेल आणि अचानक लाभाची शक्यता आहे. बघा, सुरुवातीला खर्च आहेत पण नंतर लाभ आहे, म्हणूनच हा मायाजाल आहे. जुन्या कर्जातून तुमची सुटका होईल किंवा एखाद्या नवीन इन्कम सोर्सची तुम्हाला सुरुवात होऊ शकते. जे कोणते जुने कर्ज होते ते पण आता फिटतील आणि वेगळे नवीन इन्कमचे सोर्सेस, आर्थिक लाभ तुम्हाला ह्या महिन्यामध्ये मिळणार आहेत. त्याचमुळं मी म्हटले की हा महिना आर्थिकदृष्ट्या एक मायाजाल आहे, कारण तुमची फसवणूक होऊ शकते किंवा काही फसवे लोक तुमच्या आसपास भरकटवू शकतात किंवा तुमच्या आसपास असतात पण तुम्हाला अंदाज येणार नाही किंवा तुम्हाला लक्षात येणार नाही. शुक्राचा प्रभाव मोहक आहे, त्यामुळं तुम्ही त्याच्यामध्ये अडकत जाऊ शकतात या महिन्यामध्ये. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये हा महिना कसा असणार आहे तर चाचणीचा काळ असणार आहे, म्हणजे तुमची परीक्षा घेणारा काळ आहे. एखाद्या जुन्या आठवणीमुळे तुमचं मन हेलावेल. सोबतच नातेसंबंध थोडंसं चढ उतार असलेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्ही भावनांच्या लाटांमध्ये वाहून जाल. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत ना, तर त्यांच्यामध्ये तुमच्या पार्टनरसोबत तुमचे गैरसमज वाढतील. विशेषतः 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान जर तुम्ही संयम आणि स्पष्टता ठेवली तर तुमचं नातं अधिक दृढ होईल. जे काही गैरसमज असतील ते पण तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न करा. एखादी व्यक्ती अनपेक्षितपणे तुमच्या आयुष्यात येईल. एक जुनी असेल, ती निघून गेलेली होती, तर तुमच्या नकळत ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल आणि त्या व्यक्तीच्या आगमनामुळे तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे किंवा तीच व्यक्ती तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून जाईल. तर पहा, अशा काही गोष्टी, वेगळ्याच थरारक गोष्टी या महिन्यामध्ये घडणार आहे. अनपेक्षित गोष्टी या महिन्यामध्ये घडणार आहेत. तर तुमचं मन ना या महिन्यामध्ये खूपच संवेदनशील होणार आहे. तुम्ही ऑलरेडी तूळ राशीचे व्यक्ती जे आहेत ना, ते ऑलरेडी थोडेसे हळवे असतात, थोडेसे शांत असतात, जास्त व्यक्त होत नाही आहेत तुम्ही. आणि या महिन्यामध्ये तर खूपच तुम्ही भावनिक होणार आहात, संवेदनशील होणार आहात. तुमचं मन खूप असं चलबिचल असलेलं राहणार आहे. अवघड निर्णय म्हणा किंवा कामाचा ताण आणि नात्यातील द्वंद्व, हे सगळंच तुमचं संतुलन ढवळू शकतं. विशेषतः स्वतःसाठी तुम्ही वेळ काढायला हवा या महिन्यामध्ये. तुम्ही नेहमी इतरांचा विचार करता आणि मग निर्णय घेता किंवा इतरांसाठीच जगत असतात. तूळ राशीचे लोक हे खूप सुंदर मनाचे असतात, खूप मोठ्या मनाचे असतात. ते नेहमी स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात. तर माझ्या मते ना, तुम्ही या महिन्यामध्ये स्वतःसाठी वेळ काढा. स्वतः कुठेतरी फिरायला जा, कुठेतरी एका निसर्गाच्या सानिध्यामध्ये जा किंवा जिथे मेडिटेशन जमत असेल अशा ठिकाणी जा, कारण तुमचं मन खूप अस्वस्थ होणार आहे अचानकपणे या महिन्यामध्ये. तर तुम्हाला या गोष्टीची गरज आहे. अध्यात्माचा आधार घेण्याचा प्रयत्न करा, योग करा, प्राणायाम करा. तुमचं मन जितकं शांत तितकं विश्व तुमच्यासोबत स्पष्ट बोलणार आहे. त्यामुळं तुमचं मन आधी शांत करा, मन आधी स्थिर करा, मगच काही वेगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतील. तुम्ही म्हणजे संतुलनाचं प्रतीक आहात. पण या नोव्हेंबरमध्ये विश्व तुम्हाला विचारतंय, जेव्हा सगळं असंतुलित होतं तेव्हा तू स्वतःला स्थिर कसा रे ठेवतोस. हा काळ तुम्हाला आतून मजबूत करणार आहे. एखादं नातं संपेल पण तुम्ही स्वतःला सापडाल. एखादं नातं जरी संपलं ना, तर तुम्ही स्वतःचा शोध घ्याल आणि तो शोध तुम्ही केव्हा घेणार आहात किंवा केव्हा घेऊ शकतात, तर जेव्हा तुम्ही स्वतःशी संवाद साधणार आहात, स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करणार आहात किंवा स्वतःलाच हुडका तुम्ही, मगच तुम्ही सापडणार आहात. आणि जर तुम्हाला सापडलात तर मग तुम्ही अख्खं जग जिंकू शकता. एखादं दार जर बंद झालं तरी तुमच्यासाठी पूर्ण विश्व ओपन होणार आहे. पूर्ण विश्व तुमच्यासाठी एक नवीन दार उघडणार आहे. तुमचं मन जेव्हा शांत होईल ना, तेव्हाच तुम्ही त्या गोष्टी ऐकू शकाल. ती नियतीची कुजबूज जी म्हणेल, तूळ आता तुझी वेळ आलेली आहे. तुझ्या संतुलनाला प्रकाशात रूपांतरित करण्याची. बघा, सगळ्यात गोष्टींवर, सगळ्या प्रॉब्लेम्सवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे तुमचं मन तुमच्या ताब्यात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जर तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल तूळ राशीसाठी, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि
जर काही प्रश्न असतील, याच्यातली कोणती गोष्ट नेमकी तुम्हाला क्लिक झाली किंवा कोणती गोष्ट तुम्ही अनुभवला आहात, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मग ते तुमच्या पैशाच्या बाबतीमध्ये असू दे किंवा एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलेली असू दे, नक्कीच मला तुम्ही कमेंटमध्ये शेअर करायची आहे. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील विचारायचे, काही शंका असतील, तर नक्कीच खाली माझा व्हॉट्सअप नंबर येत आहे. नक्कीच तुम्ही त्याच्यावर मला संवाद साधू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी मनापासून प्रयत्न करील. आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. हर हर महादेव.